नमस्कार मित्र, आरटीई शैक्षणिक वर्ष 2025-26 म्हणजेच पुढील वर्षी जर आपण आपल्या पाल्याचं ॲडमिशन हे आरटीई सारख्या योजनेमार्फत करू पाहत आहात तर हा व्हिडिओ त्या सर्व पालकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आपण पाहतोय की आरटीईची जी ॲडमिशन प्रक्रिया असते मागील 3-4 वर्षापासून ती प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यात सुरुवात व्हायची, परंतु यावर्षी ॲडमिशन प्रक्रिया ही डिसेंबरमध्ये सुरू झालेली आहे। मग नेमकं ॲडमिशन प्रक्रिया सुरू झाली म्हणजे काय करायचं, पाल्याचा फॉर्म भरायचा का आणि कसा भरायचा, कुठं भरायचा, ॲडमिशन प्रक्रियेचे टप्पे किती असतात, लॉटरी कशी लागते, घराची पडताळणी कशी होते, किती फीस भरायला लागते, किती फीस माफ होते, या सर्व गोष्टींचा उलाढा आपण या चॅनलच्या माध्यमातून करत आलो आहोत। मी मागील 3 ते 4 वर्षापासून सातत्याने आरटीईवरती व्हिडिओ बनवत आहे। सुदैवाने वर्ष 2021 या वर्षी माझ्या पाल्याचं ॲडमिशन हे आरटीई मार्फत झालेलं आहे, त्यामुळे माझा वैयक्तिक अनुभव एक आहे। त्यासोबतच माझं स्वतःचं आधार केंद्र आणि ई सुविधा केंद्र असल्यामुळं बऱ्याच पालकांचे फॉर्म्स मी भरले आहेत, तो एक अनुभव आहे। आणि या अनुभवाच्या आधारावरती वेळोवेळी जी काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। त्यासाठी तुम्हाला जर सज्ज राहायचं असेल तर तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। मित्रहो, येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी जर तुम्ही तुमच्या पाल्याचं ॲडमिशन घेऊ पाहत आहे आरटीई मार्फत तर त्याचं सगळ्यात अगोदर तुम्हाला वय बसतंय का हे पाहणं गरजेचं आहे। वयाच्या बाबतीत सांगायचं झालं, जर तुमचा पाल्याचा जन्म वर्ग पहिलीसाठी जर तुमच्या पाल्याचा जन्म जुलै 2018च्या नंतर आणि डिसेंबर 2019च्या अगोदर झालेला असेल, म्हणजेच जे पाल्य मुलगा किंवा मुलगी जुलै 18च्या नंतर जन्मलंय आणि डिसेंबर 2019च्या अगोदरचा असेल तर तो वर्ग पहिलीसाठी पात्र ठरण्यात आला आहे। मग तुम्ही म्हणाल मग 19च्या नंतरचे म्हणजे 20चे असतील, 21चे असतील तर त्यांना ज्युनियर केजी, सिनियर केजी इत्यादी वर्गासाठी ही आरटीई मार्फत प्रवेश केला जातो। परंतु आरटीई मध्ये ज्या शाळा नोंदणी केल्या जातात बहुतांश म्हणजे जवळपास 90% शाळा या वर्ग पहिलेसाठी असतात। तुम्हाला अनुभवासाठी तुमच्या ज्युनियर केजी, सिनियर केजीसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता, परंतु जास्तीत जास्त सीट्स ज्या आहेत, जागा रिक्त असतात ते वर्ग पहिलीसाठी। तर हा झाला सगळ्यात पहिला उलगडा की तुमचं पाल्य म्हणजे तुमचा मुलगा पात्र आहे का नाही आणि असेल तर कोणत्या वर्गासाठी आहे आणि कोणत्या वर्षी तो कुठल्या वर्गात जाणार आहे। आता आपण पाहूया नेमकं ॲडमिशन प्रक्रिया सुरू झाली आहे हे आरटीईच्या वेबसाईटवरती सांगितलं आहे, तर नेमकं याचे टप्पा कोणते असतात, किती टप्प्यामध्ये ही ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण केली जाते। जवळपास या ॲडमिशन प्रक्रियेसाठी 3 ते 4 टप्पे असतात। टप्पा नंबर 1 म्हणजे या प्रोसेसमध्ये तुमचं शाळेची नोंदणी केली जाते। या ज्या काही शाळा आहेत, सरकारी किंवा विनाअनुदानित शाळा आहेत, या शाळेची नोंदणी ही आरटीईच्या पोर्टलवरती केली जाते। मग यासाठी कालावधी 15 ते 20 दिवसाचा दिला जातो। आपण पाहूया आरटीईच्या वेबसाईटवरती जाऊन की नेमकं ऑफिशियली वेबसाईटवरती काय तारखा आहेत शाळेच्या नोंदणीचे। ऑफिशियल वेबसाईटवर जर भेट द्यायची असेल तर तुम्हाला गुगलवरती तुम्ही आरटीई टाईप करा। आरटीई टाईप केल्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ही ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल, आरटीई 25% ॲडमिशन। तर यामध्ये आपण पाहू शकतो की आरटीई 25% ॲडमिशन पोर्टल हे सुरू झालेलं आहे अकॅडमिक इयर म्हणजे येणाऱ्या शैक्षणिक वर्ष 25-26 साठी। त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सन 25-26 या वर्षाकरिता पात्र शाळेचे व्हेरिफिकेशन हे बुधवारी म्हणजेच 18 डिसेंबरपासून सुरू झालेले आहेत। म्हणजेच काय तर आता पहिला टप्पा जो आहे ते म्हणजे शाळेची नोंदणी, त्याची ही सुरुवात 18 डिसेंबरपासून सुरू झालेली आहे। तर मग आता सध्या आपण पाहूया ॲडमिशन शेड्यूलमध्ये काय काय वेळापत्र आहे 2025-26 साठी। आपण पाहूया राऊंड 1 घेऊया आणि रेग्युलर सिलेक्शन। तर आपण पाहू शकतो की जसं की मी सांगितलं होतं की ॲडमिशनचे टप्पे हे 3 ते 4 टप्प्यात ॲडमिशन्स होतं। तर सगळ्यात पहिला टप्पा जो आहे तो शाळेची नोंदणी आहे, किती तारखेपासून किती तारखेपर्यंत। आज हे सांगण्यात आलं की 18 तारखेपासून 27 तारखेपर्यंत जी आहे ती मंथ एंड पर्यंत आपल्याला शाळेची नोंदणीसाठी वेळ दिलेला आहे। तर
ही तारीख वाढूही शकते. मागील 4-5 वर्षाचा अनुभव आहे. तारीख 10-10 दिवसाने किंवा महिना पण वाढू शकते. त्यानंतर दुसरा टप्पा आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन, म्हणजेच हे विद्यार्थ्याला नोंदणीसाठी आहे. त्याचे डेट्स आपल्याला ह्याचा प्रोग्राम पूर्ण झाला की मग पुढचा जी काही प्रोग्राम आहे ॲडमिशनचा तो लागू होईल. त्यानंतर लॉटरीची तारीख असेल आणि मग सिलेक्शन लिस्ट असणार आहे. तर अशा प्रकारे वेळापत्रामध्ये आता आपण पाहू शकतो की शाळा नोंदणी ही सुरू झालेली आहे आणि ती शाळा नोंदणी आणखीन पुढील एक 10 दिवस ते 15 दिवस चालू शकते. अशा प्रकारे आपण पाहिलंय की 18 डिसेंबरला सुरुवात झालेली आहे आणि आता ती जी तारीख आहे ती 27 सांगितलेली आहे, म्हणजे 10 दिवसाचा वेळ देण्यात आला आहे. परंतु निश्चिंत राहा की मागील 4-5 वर्षाचा जो अनुभव आहे, तुम्ही चॅनलच्या माध्यमातून माझ्याशी जुडलात तर तुम्हाला बऱ्याच प्रॅक्टिकल गोष्टी आणि तुम्हाला कन्फ्यूज न करता किंवा तुम्हाला तुमचं जे काही गडबड आहे ती गडबड न करता होऊ देता तुम्हाला प्रॅक्टिकल माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. ही जी काही 27ची तारीख आहे ही नक्कीच पुढे जाऊन 10 जानेवारी किंवा 15 जानेवारीपर्यंतही वाढू शकते, कारण 10 दिवसात शाळा नोंदणी करणं शक्य नसतं. त्यामुळं निश्चित राहा, ही जी तारीख आहे ती वाढेल आणि पहिला टप्पा अपेक्षा आहे की जानेवारीच्या मिडपर्यंत चालेल. जर असं काही झालं तर यावर्षी नक्कीच दुसरा टप्पा, जो की दरवर्षी आणि दुर्दैवानं मागील वर्षी हा टप्पा एप्रिल मे मध्ये सुरू झाला होता, जूनमध्ये हा टप्पा सुरू झाला होता आणि जुलै ऑगस्टपर्यंत चालला होता. तोच दुसरा टप्पा जो आहे म्हणजे विद्यार्थ्याची नोंदणी, म्हणजे पालकाला तुमच्या त्या वेबसाईटवरती जाऊन कागदपत्र जमा करायचे, अर्ज करायचा आहे. तर ही जी काय आहे जानेवारीच्या 15 तारखेच्या नंतर प्रक्रिया अपेक्षित आहे सुरू होईल. त्यामुळे तुम्हाला पालकांना सज्ज असणं गरजेचं आहे. सज्ज कुठल्या कुठल्या बाबतीत कोणकोणते कागदपत्र लागतील त्याबद्दलही व्हिडिओ मी डिटेलमध्ये सांगणार आहे, कारण एकाच व्हिडिओमध्ये सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझ्यासाठी कठीण जात आहे. त्यामुळे वेळोवेळी अपडेट्स देत राहील. त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स असतील, त्याही तुम्ही पाहू शकता. तर कागदपत्राची तयारी करून ठेवा. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कागदपत्राची तयारीही तुमची झाली पाहिजे आणि दुसरा टप्पा हा संपेल. दुसऱ्या टप्प्यासाठी तुम्हाला कमीत कमी 15 दिवसाचा अवधी दिला जातो आणि तांत्रिक अडचणी असतील तर तो अवधी वाढवूनही 20 ते 25 दिवसाचा केला जाऊ शकतो. त्यानंतर वळूया तिसऱ्या टप्प्याकडे. तिसरा टप्पा म्हणजे लॉटरी. लॉटरीचा दिनांक हा आपल्याला वेळापत्रामध्ये दिसून येईल की कोणत्या तारखेला लॉटरी लागणार आहे. लॉटरीच्या दिवशी तुम्हाला कुठे उपस्थित राहायचं आहे का, कशी लॉटरी असते त्याबद्दलही सविस्तर व्हिडिओज मी बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळं लॉटरी झाली आणि तुमचा नंबर लागला तर तुम्हाला कागदपत्र तपासण्याचा हा चौथा टप्पा असणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, कुठं जमा करायचं आहे, काय व्हेरिफिकेशन होतं, घराचं व्हेरिफिकेशन कसं होतं त्याबद्दलही सविस्तर व्हिडिओज आपण बनवत आलेलो आहे आणि बनवून वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचू. प्रकारे 4 ते 5 टप्प्यामधनं तुमची ॲडमिशन प्रक्रिया ही पूर्ण होते. तर मग आशा करतो की ही जी काही पहिला टप्पा सुरू झालेला आहे हा लवकरात लवकर संपेल आणि ह्याची शेवटची तारीख काय असणार आहे, ॲडमिशनसाठी ॲक्च्युअल फॉर्म्स कधीपासून सुरू होत आहेत. आपण जर काय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं असेल तर तुम्हाला याबद्दल वेळोवेळी अपडेट्स नक्कीच भेटत राहतील. RT संदर्भात जर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी तो सोडवण्याचा प्रयत्न करत असेल. आपला स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप आहे, ज्यांना कुणाला स्पेशल वेगवेगळ्या डाऊट्स असतील तर व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही पिंग करून घ्या, मी तुम्हाला जॉईन करून घेतो आणि त्याचे जे काही अतिरिक्त शुल्क असणार आहेत पर्सनल 1-to-1 RT काउन्सिलिंगचे ते तुम्ही पे करू शकता. ते ऑप्शनल आहे आणि त्यानंतर तुमची पर्सनल काउन्सिलिंगही करून घेऊ शकता. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तरी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.